राज्य धोरणांची निर्देशक तत्वे याच्यातला हा अनुच्छेद आहे. आणि या अनुच्छेदाने असा एक मार्गदर्शक सल्ला दिला आहे राज्य व्यवस्थेला. तो असा दिला की राज्याच्या लोकसेवांमध्ये हा शब्द महत्वाचा आहे. राज्याच्या लोकसेवांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी या दोन यंत्रणेचं सेपरेशन केलेलं आहे. राज्याच्या लोकांमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याबाबत राज्य उपाययोजना करेल. म्हणजे न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेच्या अंडर काम करणार नाही, तर कार्यकारी व्यवस्थेचं आपलं स्वतंत्र कार्यक्षेत्र, स्वतंत्र प्राधिकार आणि एक संविधानिक स्वातंत्र्य त्यांना असेल. कार्यकारी यंत्रणेचं स्वातंत्र्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे की कार्यकारी यंत्रणा ही वैधानिक यंत्रणा, विधिमंडळीय यंत्रणा, संसदीय यंत्रणा, ज्यांना आपण कायदे मंडळ बोलतो. एका सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर. हे लेजिस्लेचर आणि कायदे मंडळ जे कायदे निर्माण करते ते सगळे जनप्रतिनिधी असतात. म्हणून लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुठला कायदा समाजासाठी महत्वाचा आहे त्याचा विचार करून जेव्हा समाजासाठी जनकल्याणार्थ कायदे करतात तेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे कार्यकारी यंत्रणा, एक्झिक्युटिव्ह. हा कायम कायदे मंडळीय आस्थापनेच्या खाली काम करतो. म्हणजे कायदे केल्यानंतर त्याची अंमलबजावणीची नियमावली, म्हणजे थोडक्यात शासन आणि प्रशासन. प्रशासन ही कार्यकारी मंडळ, शासन ही कायदे मंडळ, विधिमंडळ, संसद असा याचा अर्थ आपण या ठिकाणी स्पष्ट करून घ्यायला पाहिजे. कारण हा अर्थ स्पष्ट असेल तर पुढच्या संकल्पना आपल्याला योग्य प्रकारे माहिती पडतील. कार्यकारी मंडळ आणि न्याय यंत्रणा, कायदे केले कायदे मंडळाने, संसदेने, विधिमंडळाने, ते कायदे कार्यकारी यंत्रणेने अंमलबजावणीत आणले. त्या कायद्यांची अंमलबजावणी केली. कशासाठी केली? जनकल्याणार्थ केली, लोककल्याणार्थ केली. आता लोककल्याणार्थ होणारी ही अंमलबजावणी जी कायद्याची मूळ उद्देशिका आहे, कायद्याचं जे एम अँड ऑब्जेक्ट आहे, तिथपर्यंत पोचली की नाही? जर पोचली नसेल तर जे कोण अन्यायग्रस्त असतील ते न्याय व्यवस्थेकडे येतील आणि न्याय व्यवस्था निस्पृहपणे याचा विचार करेल की विधिमंडळीय कायदे, वैधानिक प्रोव्हिजन्स ज्या उद्देशासाठी झालेले आहे त्या उद्देशाची पूर्ती कार्यकारी मंडळांनी केली की नाही. आणि तसं जर नसेल तर मग न्याय व्यवस्था त्याचा निवाडा कार्यकारी मंडळांच्या विरुद्ध सुद्धा देऊ शकते. हा जो प्रघात आहे हा अतिशय सुंदर आणि बेमालूम पद्धतीने आपल्या घटनेमध्ये टाकलेला चेक आणि बॅलन्स आहे. समतोल व नियंत्रणाची एक योजना आपण आपल्या घटनेत सांगितली ती मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपाने आज आपण पहिल्यांदा बघतोय. आणि याच यंत्रणेचं एका वाक्यात सांगायचं, ज्युडिशियरी इज इंडिपेंडंट अँड सेपरेट फ्रॉम एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर. लेजिस्लेचर पासून तर ज्युडिशियरी वेगळी आहे, पण एक्झिक्युटिव्ह पासून सुद्धा ज्युडिशियरी वेगळी असावी असा प्रघात निर्माण करणारा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 50वा, ज्याच्यावरती आज आपण चर्चा करत आहोत. याच्यातून निर्माण झाली ती कॉलेजियम सिस्टम, म्हणजे जजेसच्या नियुक्त्या. आणि न्यायाधीश हे ज्या ज्या न्यायालयामध्ये पदनियुक्त केले जातात त्याची जी प्रणाली आहे ती मग कोणाच्या हातात असली पाहिजे. कारण
कार्यकारी मंडळांपासून तर न्याय व्यवस्था वेगळी आहे. अनुच्छेद 50 तसा निर्देश देत आहे. कायदे मंडळापासून सुद्धा न्याय व्यवस्था वेगळी आहे, तसा घटनेचा स्पष्ट निर्देश आहे. मग या न्याय व्यवस्थेच्या पदनियुक्त्या आणि न्याय व्यवस्थेचं अंतर्गत प्रशासकीय कामकाज हे कसं चालावं याची एक सिस्टीम निर्माण करण्यात आली. त्याला आपण कॉलेजियम सिस्टीम म्हटलेलं आहे. आता हा कॉलेजियम शब्द असा आहे की कुठल्याही डिक्शनरीत गेला तर इंग्रजी टू मराठी त्याच्यामध्ये कॉलेजियमच लिहिलेलं आहे. इंग्रजी टू हिंदी बघितला तर त्याच्यातही कॉलेजियमच लिहिलेला आहे. प्रश्न असा पडतो की कॉलेजियम शब्दाचा नेमका अर्थ काय? आणि या शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की न्यायिक सहशासन यंत्रणा. न्याय व्यवस्थेचं सहशासन म्हणजे प्रशासन शासन हे कसं चालावं याची यंत्रणा, आणि ती यंत्रणा वेगळ्या स्वरूपात निर्माण झालेली आहे. आपण जेव्हा याचे आर्टिकल्स बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की जस्टिस ऑफ इंडिया यांना या पद्धतीनं किती अधिकार आहेत आणि कशा प्रकारचे अधिकार राबवून ते न्यायाधीशांच्या नियुक्त्या, मॅजिस्ट्रेटच्या नियुक्त्या, हायकोर्टाचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश या सगळ्या बाबतची जी एक यंत्रणा आहे ती आमूलाग्ररित्या वेगळी आहे. ज्या यंत्रणेबद्दल फार टीका टिप्पणी, चर्चा, वादविवाद सातत्याने होत असतात. अशी ही कॉलेजियम सिस्टम आपण नंतरच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. आता त्याचा आवर्जून उल्लेख यासाठी केला, पहिली नादी या वेगळेपणाची, न्याय व्यवस्थेच्या स्वतंत्र अस्तित्वाची पहिली नादी जर आपल्या घटनेत बघायला मिळत असेल तर ती आजच्या या अनुच्छेद 50च्या अनुषंगाने आपल्याला चर्चिली पाहिजे. अनुच्छेद 50च्या उजेडात आपल्याला ही न्याय व्यवस्थेची कॉलेजियम सिस्टम, न्यायिक सहशासन यंत्रणा तपासली पाहिजे. ही आपण योग्य वेळी तपासणार आहोत. तरीही एकंदर या व्यवस्थेबद्दल, न्याय व्यवस्थेच्या कार्यकारी मंडळांपासून विलगीकरणाबद्दल, सेपरेशन बाबत खरी भूमिका काय आहे ते आपण समजून घेऊया. याच्यातली खरी भूमिका अशी आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आणि निस्पृह असली पाहिजे. जर न्याय व्यवस्थेवर विधिमंडळ किंवा संसद याचा अखत्यार असेल तर न्याय व्यवस्था ही विधिमंडळांच्या, संसदेच्या बरहुकूम कार्य करेल. म्हणजे एखाद्या वेळी एखादं सरकार आलं आणि त्यांनी एखाद्या पक्षाच्या हट्टापायी काही कायदे पारित केले तर ते कायदे योग्य की अयोग्य असा निवाडा निस्पृहपणे, स्वतंत्रपणे, ताठबाण्याने न्याय व्यवस्था देऊ शकणार नाही. म्हणून न्याय व्यवस्था ही स्वतंत्र ठेवलेली आहे. ती विधिमंडळ आणि कायदे मंडळ किंवा संसद याच्या अखत्यारीत ठेवलेली नाही. कुठल्याही प्रकारच्या शासकीय प्रशासकीय बेतासाठी ती यंत्रणा, न्याय यंत्रणा ही कायदे मंडळाच्या अखत्यारीत ठेवलेली नाही. कायदे मंडळाच्या अखत्यारानंतर दुसरा अखत्यार येतो कार्यकारी मंडळात, आणि कार्यकारी मंडळ सुद्धा प्रबल असतात. आपण जेव्हा कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह या प्रकरणामध्ये घटनेच्या पुढे अभ्यासणार आहोत तर तिथे तुम्हाला समजेल की कार्यकारी मंडळाचे जे अधिकार आहेत हे फार जास्त उच्च कोटीचे अधिकार आहेत. कार्यकारी मंडळ ही खऱ्या अर्थाने देशाच्या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला चालना देतात, त्याचा कल बदलू शकतात, त्या यंत्रणा वास्तवात कार्यान्वित ठेवत असतात. म्हणून कार्यकारी यंत्रणेच्या जर अखत्यारीत आपण न्याय यंत्रणा दिली तरीही न्याय यंत्रणा ज्या निस्पृहतेने न्याय शब्दाची परिभाषा केली जाते अशा न्याय्य रीतीने आपले निवाडे देऊ शकणार नाहीत. कुठेतरी ते कार्यकारी यंत्रणेच्या बाजूला झुकलेले असतील. म्हणून न्याय यंत्रणा ही वेगळी असली पाहिजे आणि न्याय यंत्रणेवर कार्यकारी किंवा विधिमंडळीय यंत्रणांचा अखत्यार नसावा, हा याच्या मागचा मूळ विचार आहे. जर असं असतं तर मग खऱ्या अर्थाने ती लोकशाही राहणार नाही. आपल्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी, संविधानिक लोकशाही
मार्गाने जर या देशाचं शासन प्रशासन करायचं असेल तर ते शासन प्रशासन योग्य रीतीने संविधानिक लोकशाही पद्धतीने होण्यासाठी आपल्याला न्याय यंत्रणा ही या दोन्ही यंत्रणाच्या पलीकडे नेऊन तिला स्वायत्त, इंडिपेंडंट, स्वतंत्र आणि ऑटोनॉमस दर्जा देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने आपल्या घटनेमध्ये ही तरतूद आहे आणि त्या घटनेच्या तरतुदीनुसार अनुच्छेद 50 या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. याच्यात पहिला भाग असा आहे की कोर्ट विधिमंडळे व संसदेला अमुक एक कायदा पारित करा असा आदेश देऊ शकणार नाही. हा जो निवाडा आहे, हा निवाडा बलराम बली वर्सेस युनियन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाच्या 2007च्या केसमध्ये पारित करण्यात आला. त्याचप्रमाणे एक दुसरी महत्वाची केस या ठिकाणी आपण बघितली पाहिजे, ती आहे सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे सुद्धा 2007चीच केस आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोर्ट विधिमंडळे व संसदेला अमुक एक कायदा पारित करा असा आदेश देऊ शकत नाही. आदेश आणि निर्देश याच्यामध्ये फरक आहे. ऑर्डर अँड डायरेक्शन. पण कोर्ट डायरेक्शन देऊ शकतं. उदाहरणार्थ, स्त्रियांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार याची संख्या वाढत असताना जर कोर्टाच्या समोर असं प्रकरण आलं तर कोर्ट विधिमंडळाला निर्देश देऊ शकतं, आदेश देऊ शकत नाही. विधिमंडळाने ते पाळावा की नाही पाळावा हे विधिमंडळाचं काम आहे. विधिमंडळ मग त्याच्यावर आपल्या मंत्रिमंडळामध्ये ठराव करतील, विधिमंडळामध्ये प्रस्ताव आणतील, त्या प्रस्तावाचं अधिनियम किंवा कायद्यामध्ये रूपांतर करून घेतील आपल्या 1 किंवा 2 जे काही सभागृह राज्यांचे आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर राज्यपालाच्या सहीने ते राष्ट्रपतीकडे जाईल आणि राष्ट्रपती सही झाल्यावर मग तो कायदा पारित होईल. पण हा कायदा जर पारित करायचा नसेल किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच तो कायदा पारित झाला पाहिजे, तसं न करता काही वेगळ्या मार्गाने तुम्हाला ती उद्दिष्ट कायम ठेवून जर कायदा पारित करायचा असेल तर ते स्वातंत्र्य राज्याच्या विधिमंडळाला व संसदेला अबाधित आहे. कारण विधिमंडळ आणि संसद ही सर्वोच्च एक बॉडी, सर्वोच्च शासकीय यंत्रणेतलं एक आस्थापना गृहीत धरलेली आहे. ती न्याय व्यवस्थेच्या अधिकाराखाली नाही आणि न्याय व्यवस्थाही त्यांच्या अधिकाराखाली नाही. अशा प्रकारचा हा जो एक परस्पर संबंध त्याच्यामध्ये आहे. तरीही परस्पर संबंध मी एवढ्यासाठी म्हणतो की आपण शेवटी त्या कायद्याच्या लोककल्याणार्थ अंमलबजावणीसाठी हे राज्य चालवतो आहोत. ती अंमलबजावणी निस्पृहपणे होते की नाही ती पाहणारी यंत्रणा ही स्वतंत्रच पाहिजे. म्हणून न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असली पाहिजे आणि त्या स्वातंत्र्याला आपण अबाधित ठेवण्यासाठी त्यांना एक दर्जा, असं ऑटोनॉमस किंवा स्वायत्ततेचा दर्जा हा घटनेमध्ये प्रदान केला पाहिजे. हा मूळ उद्देश अनुच्छेद 50चा या ठिकाणी आहे. आता सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह ही बाब आपल्याला 2 अंगांनी बघावी लागेल आणि हे प्रमुख 2 अंग असे आहे जे सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या निवाड्यांमध्ये निष्पन्न झालेले आहे. तर याच्यामध्ये खूप सुंदर शब्द या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिलाय, तो म्हणजे प्रिझन ऑफ कॉन्स्टिट्युशनॅलिझम. संविधानिक दृष्ट्या निर्माण केलेला तुरुंग. म्हणजे संविधानाच्या चौकटीत अडकून आपण एखाद्या पिंजऱ्यात किंवा एखाद्या तुरुंगात तर सगळं राज्य आणि सगळी यंत्रणा ठेवून जगणार नाही आहोत ना. कधी कधी संविधानाला सुद्धा सूचना देऊन संविधानामध्ये बदल करण्याची काळपरत्वे गरज निर्माण झालेली असते. आणि ही गरज लक्षात ठेवून की पहिली बाब सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, याच्यातली पहिली बाब 2 महत्वाच्या बाबी बघणार आहोत. त्यातली पहिली बाब अशी की घटनेच्या तुरुंगवासामध्ये न्याय व्यवस्था नसावी. याचा अर्थ घटनेच्या आत किंवा घटनेच्या अंतर्गत न्याय व्यवस्था नसावी असा घेऊ नका कृपा करून. घटनेच्या तुरुंगवासामध्ये प्रिझन ऑफ कॉन्स्टिट्युशनॅलिझम
म्हणजे घटनावाद आणि घटना सर्वश्रेष्ठ असं न म्हणता जसा काळ बदलतो तसं घटनेमध्ये काही बदल आवश्यक असतात. घटना तयार झाली त्याला 70 वर्ष झाली. त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळीची आंतरराष्ट्रीय, त्यावेळची भौगोलिक, त्यावेळची सांस्कृतिक, त्यावेळची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन घटना निर्माण झालेली आहे. आणि सातत्याने काळाचा ससेमिरा म्हणून या विश्वामध्ये जर काही चिरंतर असेल तर बदल तेवढे चिरंतर आहेत. चेंज इज द परमानंट फॅक्टर ऑफ युनिव्हर्स असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा बदल हे सातत्याने होत असतात. ते बदल लक्षात घेऊन आपल्याला घटनेमध्ये काही दुरुस्त्या करून घ्यायच्या असतात, ज्या जनभिमुख, लोकाभिमुख, लोककल्याणार्थ आवश्यक असतात. आणि अशा जर असे बदल जर आपल्याला करून घ्यायचे असतील, अशा दुरुस्त्या करून घ्यायच्या असतील, तर कोणीतरी एक यंत्रणा त्याकडे अंगुली निर्देश करणारी पाहिजे. सांगायला पाहिजे की आज काळ असा बदललेला आहे, तुम्ही हे कायदे करा, तुम्ही अशा प्रकारचे कायदे तुम्ही राबवा. जसं हुंडाबळीचा कायदा आधी नव्हता 1986च्या पूर्वी. डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा हा आधी नव्हता. हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेल्या केसेस मधून दिले गेलेले निर्देश आहे. आदेश नव्हे, निर्देश आहे. आणि हे निर्देश पाळावेत अशा प्रकारचा पायंडा सुद्धा घटनेमध्ये आपण 143 अनुच्छेद जेव्हा बघू तेव्हा पाहू की सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश किंवा आदेश याला एक कायद्याची आस्थापना बहाल केलेली आहे घटनेने. याला कायदा स्वरूप दिलेलं आहे. आणि ते लक्षात घेऊन, ते निर्देश लक्षात घेऊन राज्यांनी किंवा संसदेने तशा प्रकारचे कायदे करावे. म्हणजे घरातला एखादा मोठा माणूस असतो, तो बुजुर्ग असतो, तो आपल्या अनुभवाने काही गोष्टी सांगत असतो. घरातली पोरं सोरं त्याचं ऐकत नाही, मानत नाही. पण कधीतरी तो सांगत असतो, त्याच्यामध्ये काही आदेश, काही निर्देश, काही सूचना अशा असतात की अरे नाही, आपण याचा विचार करायला पाहिजे. खरंच आता काळ असं असं आपल्याला सांगतो, मागचा अनुभव लक्षात घेता आपल्याला असं यंत्रणेचं स्वरूप बदललं पाहिजे असं जेव्हा वाटतं, त्या प्रकारची कुटुंब प्रमुखाची एक भूमिका न्यायव्यवस्थेने पार पाडावी असं घटनेला अभिप्रेत आहे. म्हणून घटनेच्या तुरुंगवासात न्यायव्यवस्था नसावी. ज्युडिशरी शुड नॉट रिमेन इन द प्रिझन ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम असा शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे. हा एक भाग समजून घेऊया. आणि दुसरा, न्याय हा सर्वोच्च असावा आणि तो फक्त निखळ सत्याच्या भरोशावर असावा. न्याय हा सर्वोच्च असावा. शेवटी अंतिम ध्येय आणि उद्देश काय घटनेचा? की न्याय व्हावा. न्याय तोही सत्याच्या निस्पृह निकषावर, सत्याच्या निखळ निकषावर दिलेला किंवा निखळ सत्यावर दिलेला तो न्याय असावा. न्यायालयासमोर जेव्हा कुठलंही प्रकरण जातं तेव्हा पुरावे, काही बाबी न्यायालयासमोर तपासल्या जातात. ते कशासाठी? हे सत्य शोधण्यासाठी. सत्यशोधक वृत्ती महात्मा फुलेंची आठवण होते की त्यांनी त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. म्हणजे समाजच कसा असावा? तर समाज मुळात सत्यशोधक असावा. म्हणजे समाजाच्या यंत्रणाही त्या बरहुकूम सत्यशोधक असतील आणि सत्य शोधून त्या केसचा निवाडा निखळ सत्याच्या भरोशावर देण्याचा जो प्रघात आहे, त्यासाठी न्याय हे सर्वोच्च तत्व मानलं गेलेलं आहे. आणि न्याय हे जर सर्वोच्च तत्व असेल तर त्यासाठी सुद्धा न्याय व्यवस्था ही कुठल्याही कार्यकारी किंवा कायदेमंडळीय व्यवस्थेच्या त्यांच्या आस्थापनेच्या वेगळी असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे की कुणीतरी आपल्याला निर्देश सल्ला देणं महत्वाचं आहे आणि तो सल्ला न्याय्य पद्धतीचा असला पाहिजे. या दोन गोष्टीसाठी आपण न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून लांब करत आहोत. आता तुम्ही म्हणाल सत्य काय आहे, हे कसं निर्धारित करायचं? सत्य निर्धारित करण्याची जी डेफिनेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या इसेन्शियल रायटिंग यांनी जे पुस्तक लिहिलंय त्यांच्यावर, फॉरेनचा रायटर आहे, त्यांनी पुस्तक लिहिलं इसेन्शियल रायटिंग्स ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर. त्याच्यामध्ये त्यांनी एक चॅप्टर याच्यावर लिहिलेलं आहे. त्याच्यात आंबेडकरांचं एक वाक्य उद्धृत केलेलं आहे की ट्रूथ शुड बी परस्यूड अँड इन्फर्ड. म्हणजे संवेदना आणि अनुमान
याच्यातून जे निष्पन्न होईल त्याला सत्य म्हणायचं. एखादा माणूस घरात चोरी झाली म्हणून जेव्हा तक्रार करतो तेव्हा साक्षी पुरावे जमा करून त्याच्या घरात चोरी झाली हे संवेदित होणारे साक्षी पुरावे समोर आले. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने सांगितलं की बाबा या ठिकाणी या माणसाला मी त्याचं कुलूप तोडताना बघितली, इथे गिरट्या घालताना बघितलं आणि यांनी इथे या ठिकाणी असं केलं, ही त्या साक्षीदाराने त्याची संवेदना बोलून दाखवली. दुसरं त्याचे फिंगरप्रिंट मिळाले, ती पण एक पुराव्याची संवेदना झाली. आणि अशा आरोपीला दोषारोपपत्र टाकल्यानंतर जेव्हा शिक्षा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पण कबुली दिली की हो, मला गरज होती, मी पैशाची चोरी केली, अमुक माणसाचं घर मी यावेळी त्याचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि चोरी केली वगैरे सांगितलं. तर या सगळ्या संवेदना आहे. कोणीतरी पाहिलं, बाजूच्या फ्लॅटवाल्याने आवाज ऐकला की धाडकन कुलूप तुटण्याचा आम्हाला आवाज आला, ते आवाज त्यांनी ऐकला. आपले जे पंचेंद्रिय आहेत त्या पंचेंद्रियांना जे जे काही संवेदित होतं ते आपण परसेप्शन म्हणूया, त्या आपल्या संवेदना म्हणूया. या सगळ्या संवेदना एकत्र जोडल्या आणि त्याच्यावरून एक अनुमान काढलं, तर ते अनुमान असं निघेल की ह्या माणसाने चोरी केली किंवा नाही केली, किंवा चोरी केली पण संशय आहे की ह्यानीच केली की नाही केली. असा जर प्रघात निर्माण झाला तर अनुमान हे अतिशय महत्वाचं आहे सत्य किंवा असत्य निर्धारित करण्यासाठी. आणि परसेप्शन इन्फरन्स डिराइव्ह ट्रुथ, संवेदना आणि अनुमान हे सत्य निर्धारित करतं. इंटरव्ह्यू मध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं की ही व्याख्या माझी नाहीये, ही व्याख्या धम्माच्या संकल्पनेखाली लॉर्ड गौतम बुद्ध यांनी सांगितलेली आहे. लॉर्ड गौतम बुद्धाचं स्क्रिप्ट जर सगळं तपासलं तर लॉर्ड गौतम बुद्धांनी ही सत्याची व्याख्या भारतीय परंपरेतले 4000 वर्षाच्या मोठ्या परंपरेच्या संपदेतले कपिल मुनी नावाचे ऋषी आहेत त्यांच्याकडून आलेली आहे. म्हणजे शाश्वतरित्या विश्वाचं सत्य निर्धारित करण्यासाठी काही गोष्टी संवेदित होतात. आपल्याला ती इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहे म्हणून त्या संवेदना प्राप्त होतात आणि त्या संवेदनांवरून तशा प्रकारचा अनुमान निष्पन्न होतो. त्या अनुमानातून जे जाहीर होतं ते सत्य आहे असं जे काही तात्विक मांडणी त्यावेळचे रिसर्च स्कॉलर ज्यांना आपण ऋषी म्हणतो त्यावेळेचे वैज्ञानिक त्यांनी निर्धारित केलेली तत्व इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे सत्य काय आहे हे कसं निर्धारित करायचं, आणि जर सत्य निर्धारित नाही झालं तर न्याय होऊ शकत नाही. म्हणून ही सगळी कामं न्यायव्यवस्थेला आपण दिलेली आहेत आणि अशी न्यायव्यवस्था ही कुठल्याही आस्थापनेच्या अंतर्गत असली तर कदाचित जे खरंच उद्दिष्ट आहे सत्य शोधण्याचं ते पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आपण न्याय यंत्रणेला कार्यकारी यंत्रणेपासून वेगळं ठेवण्याचा प्रघात या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तिसरं एक याच्यामध्ये छोटस, हे खरे मेन दोन महत्वाचे आहे की घटनेच्या तुरुंगवासात न्यायव्यवस्था नसावी, न्याय हा सर्वोच्च असावा आणि तो निखळ सत्याच्या भरोशावर निर्धारित व्हावा. तिसरं एक महत्वाचं, खूप महत्वाचं असं म्हणता येत नाही पण एक सिद्धांत म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे सत्याला धरून, की पंचशिलाचं तत्व सुद्धा आपण अंगीकारलाय. एक्सप्रेसली कुठंही म्हणजे स्पष्टपणे त्याचा उल्लेख घटनेमध्ये नसला तरी घटनाकारांच्या घटनापीठासमोरच्या वक्तव्यांमध्ये वादविवादामध्ये चर्चेमध्ये हे तत्व आलंय. पंचशिलाचं तत्व असं आहे की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. एक मानवतेचा उदात्त दृष्टिकोन या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आपण मानवतेचा उदात्त दृष्टिकोन विचारात घेतला तर आपल्याला असं दिसतं की निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. 99 गुन्हेगार सुटतील तरी चालेल, पण झालं काय, ते सालं 99 गुन्हेगार खरंच सुटायला लागले आणि एक निरपराध तोच मात्र शिक्षा भोगायला लागला. अशी आजची थोडीशी शोकांत परिस्थिती आहे. त्याचाही आपण विचार करू, त्याच्यावरही बोलू. किंबहुना काही प्रश्न असतील तर आपले श्रोते विचारू शकतात त्याच्यावर, की जेव्हा एकंदर सर्वे भारताच्या तुरुंगातला आपण केला आणि तुरुंगातल्या सर्वेमध्ये बघितलं की 90% गुन्हेगार आहेत ते अशासाठी खितपतच पडलेले आहेत की त्यांच्याकडे जामीन करण्याची सोय नाही, त्यांना जामिनावर जाण्यासाठी पैसा उपलब्ध नाही.
ज्याच्याकडे पैसा उपलब्ध आहे तो कधीच तुरुंगात खिचतच पडत नाही. तो काहीतरी काम करून कुठंतरी कसा तरी निघून जातो. मग तो विजय मल्ल्या असो की नीरव मोदी असो की चोक्सी असो की ललित मोदी असो. प्रश्न इथे पडतो की या आर्थिक कुचंबनेमुळं जी लोक खितपतच पडलेली आहे, ज्यांना न्याय मिळू शकत नाही, मग ही एवढी मोठी उदात्त तत्व आणि एवढं सगळं सांभाळून आपण त्याचं वास्तवात काय रूपांतर करू शकलो की नाही करू शकलो, याच्यावरही आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे खरं तर पारायणाचं खरं कर्तव्य आहे की जेव्हा आपण एखादं तत्व अभ्यासतो तेव्हा त्या तत्वाची पूर्वपीठिका, त्या पूर्वपीठिकेवर हुकूम आलेला कायदा, घटनेतला त्याचा प्रघात आणि त्याची अंमलबजावणी होत असताना वास्तवदर्शी समाजाचं चित्र काय सांगतं, याचा यथासांग आढावा म्हणजे हे पारायण समजावं. पारायण नुसतं शब्दाचे अर्थ सांग, ते तर तुम्ही पण समजू शकता. डिक्शनरी बाजूला घेतली, बसून आपलं बघितलं तर कुठलं LLB ला अभ्यास करणारं, ग्रॅज्युएट चा कोर्स करणारा मुलगा सुद्धा याच्यामधलं समजू शकतो की ह्या अशा पद्धतीनं सगळं काही चालत असेल आणि हे असं होत असेल, ते आपण समजून घेऊ. प्रश्न इथे पडतो, हे पारायण ठेवण्याची गरज का पडलेली आहे? कारण इथे अनेक असे प्रश्न आहे की ज्याची उत्तरच मिळत नाही. मग सरते शेवटी काय, की आपला धर्मग्रंथ, कुठला धर्मग्रंथ? भारतीयाचा धर्मग्रंथ, भारताची राज्यघटना. चला आपण तिकडे बघूया, तिकडे काय निर्देश दिले, तिकडे काय आदेश दिले, तिकडे काय सिद्धांत मांडलेले. त्या सिद्धांताचा विचार करत असताना ते सिद्धांत का आले, त्याच्यानंतर ते कसे आले, त्यांचं उद्दिष्ट काय होतं, का, कसे, काय, या 3 प्रश्नाची उत्तर झाल्यावर मग शेवटी चित्र काय सांगतं, परिणाम काय झाला. एखादा खूप मोठा कलावंत असेल, ड्रॉइंग मास्टर असेल, त्याने चित्र काढलं असेल खूप सुंदर आणि त्याला फ्रेम वगैरे अगदी चौकट फ्रेम सोन्याची चांदीची मडवून ठेवलं असेल, पण ते चित्र कसं दिसतं, ते चित्र विलोभनीय आहे, सौंदर्यदर्शी आहे, कल्याणकारी आहे की बीभत्स आहे, घाणेरडं आहे, अश्लील आहे, कसं दिसतं, याच्यावरून त्या सगळ्या चित्रकारापासून त्याने वापरलेल्या कागदाच्या, त्याने वापरलेल्या पेंटच्या, त्याने वापरलेल्या कुंचल्याची चर्चा होत असते. आणि या नाम पारायण तशी ही चर्चा आहे की खरंच आपण एखादं तत्व अंगीकारलं, एखादा सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताची पूर्तता होण्यासाठी परत काही नियम आणि सिद्धांत आपण तयार केले, कायदे तयार केले, पण खरंच तसं वास्तवात घडलं आहे का? ते चित्र आपल्या स्वप्नात होतं, आपल्या नजरेत होतं, तसं सुंदर आणि विलोभनीय झालं आहे की ते बिभत्स होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस बेसुरं होत चाललेलं आहे, त्याच्यातून कुठलाही अर्थ प्रतीत होत नाहीये. आणि मग एवढा मोठा चित्रकार होता आणि त्यांनी एवढं मोठं चित्र लिहिलं आणि एवढे मोठे घटनाकार आणि त्यांनी अशी घटना लिहिली, त्याचीच नुसतं वाणगी गात बसतापेक्षा खरंच तसे परिणाम झाले आहेत का, आणि जर नसतील तर ते का झाले नाही, याचा विचार म्हणजे हे संविधानाचं पारायण आहे. आणि हे एवढ्यासाठी की हे बदल होऊ शकतात आणि ते बदल तुमच्या येणाऱ्या पिढीच्या हातात आहे. तुम्हाला जर असं वाटलं की या चित्रामध्ये खरंच काही बदल आवश्यक आहे, तर ते बदल तुम्ही स्वतः आता ह्या चित्रकाराची भूमिका घेऊन करायचे आहे. कारण हे चित्र तुमचं आहे, हा देश तुमचा आहे, हा समाज तुमचा आहे, ही संविधानिक घटना तुमची आहे आणि याचा यथायोग्य वापर करून जनकल्याण साधण्याचं उद्दिष्ट तेही तुमचंच आहे. म्हणून ही लोकशाही आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि या लोकशाहीला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. त्यानंतरची एक महत्वाची केस आहे, तिचा उल्लेख मला इथे केला पाहिजे की केरळा युनिव्हर्सिटी वर्सेस काउन्सिल ऑफ प्रिन्सिपल्स ही 2010 ची केस आहे. या 2010च्या केसमध्ये कायदा व न्याय विभाग याच्याबद्दलची चर्चा आलेली आहे. आणि या चर्चेमध्ये खरं तर आधीचा जो निर्णय होता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की कोर्ट हे विधिमंडळ व संसदेला अमुकच एक कायदा करा असा कायदा पारित करण्याचा आदेश देऊ शकत नाही, पण निर्देश मात्र देऊ शकतात. हे नंतरच्या केसमध्ये आपण बघितलंय, बलराम बली वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या 2007चा हा संदर्भ आहे. आता न्याय व विधी विभाग, महाराष्ट्र राज्य असं आहे का नाव? ते नाहीये. तर नाव काय आहे? विधी व न्याय, लॉ
अँड ज्युडिशियरी. लॉ अँड ज्युडिशियरी या केसमध्ये इतकं सुंदर विवेचन सर्वोच्च न्यायालयासमोर आलं, ते मांडणं फार आवश्यक आहे की विधी व न्याय असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पहिला कायदा केला आणि त्यानंतर आपण हा कायदा न्याय्य आहे की नाही त्याचे निवाडे न्यायालयात करत बसलो. इथं प्रश्न उपस्थित केला गेला की ही नामावली, हे नामविधान न्याय व विधी असं का नाहीये? ज्युडिशियरी अँड लॉ मिनिस्ट्री असं का नाही म्हणत? लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्री म्हणतात. विधी व न्याय विभाग, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, मिनिस्ट्री ऑफ जस्टिस अँड लॉ का होत नाही? आणि प्रश्न इतका महत्वाचा होता की जेव्हा कायदे निर्माण केले जातात, तेव्हा तिथे न्यायाधीश का नसतो? फार महत्वाचा प्रश्न आहे. कायदे निर्माण केले जातात, तिथे न्यायाधीश का नसतो? कायदे निर्माण कोण करतात? लोकप्रतिनिधी. ते कुठे होतात? विधिमंडळांमध्ये. ते कुठे होतात? संसदेमध्ये. आता लोकप्रतिनिधीच शिक्षण किती? आताचे लोकप्रतिनिधी बघितले तर संसदेमधले 40% लोक गुन्हेगार रेकॉर्ड असलेले आहेत. शिक्षा झालेली नाहीये कशामध्ये, पण रेकॉर्ड आहे. तुमच्या विधिमंडळात बघितलं तर ती बोंब आहे. नको त्या गोष्टीचा उहापोह करण्यामध्ये लोक हुशार आहेत. आता बलात्काराच्या याच्यावरती कायदा, शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये येऊ घातला होता. असं कधी डिक्लेअर झालं? 2 वर्षापूर्वी. मग विद्यमान गृहमंत्री ते आंध्रामध्ये गेले, म्हणजे तिकडे दिशा नावाचा कायदा अशा प्रकारे आंध्र प्रदेशमध्ये, हैदराबादमध्ये एक बलात्काराची केस झाली होती. महिलेवर अनन्वित अत्याचार, अगदी निर्भयासारखी ती केस होती, जाळून मारण्यात आलं होतं. म्हणून आंध्र प्रदेशने तो कायदा केला होता, दिशा कायदा. म्हणून आम्ही आंध्र प्रदेशात गेलो, तिथे आम्ही कायद्याचा अभ्यास केला. जणू काही इथे अभ्यास करायला जागाच नव्हती आणि कायद्याचे अभ्यासक कोणी नव्हते. मग तिकडे आम्ही अभ्यास करून आलो. अभ्यास करून आल्यानंतर आम्ही एक बिल प्रस्ताव विधिमंडळामध्ये मांडला. त्या प्रस्तावावर कधी चर्चा झाली नाही. त्या प्रस्तावावर आपल्याला प्राथमिकतेने कायदा व्हावा असं वाटलं नाही आणि ते प्रकरण तसंच्या तसंच 1.5 ते 2 वर्ष प्रलंबित आहे. आणि मग आता परवा साकीनाक्याची केस, निर्भया सारखा बलात्कार, अमानुष अत्याचार स्त्री देहावर झाले आणि त्या स्त्रीचे प्राण त्याच्यामध्ये गेले, तर आम्हाला त्या अनुषंगाने जाग आली आणि मग शक्ती कायदा, त्या कायद्याला नाव दिलं शक्ती कायदा. शक्ती मिलचा एक जबरी संभोगाचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा झाली. महत्वाचं म्हणजे त्याच्यात आरोपींना शिक्षा झाली, ते आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याच्यातला एक आरोपी पॅरोलवर सुटून आला आणि पॅरोलवर सुटून आल्या आरोपीनं परत रेपचा आणि चोरीचा आणि मारामारीचा गुन्हा केला. याच्याकडे कोण लक्ष देणार? तर याच्याकडे कायदे करणाऱ्या लोकांचं लक्ष नसावं का? कायदे करणारे लोक किती लक्ष देतात हे इथं महत्वाचं आहे. हा जो शक्ती कायदा आहे, तो पारित करण्यासाठी जोपर्यंत, जेव्हा तो प्रस्ताव दिला, हे हैदराबादला जाऊन आले माननीय अनिल भाऊ देशमुख गृहमंत्री होते तेव्हा, आणि तो कायदा तसाच प्रलंबित आहे. परंतु त्यानंतर 3 अधिवेशनं झाली महाराष्ट्र विधिमंडळाची. त्या 3ही अधिवेशनात आम्ही कशात गुंतलो होतो? तर आम्ही सुशांत सिंग, कंगना राणावत, वझे यांची प्रकरणं चघळण्यात गुंतलो होतो. भलेही छोटे 2 दिवसाचं 3 दिवसाचं अधिवेशन होतं, पण आमचे विषय काय होते? हे विषय होते. स्त्रियांवरती अत्याचार कसा थांबावा हा विषय असता तर माईचे लेख कधीतरी जागे होऊन हा कायदा प्राथमिकतेने पारित करून घेतले असते. हे झालं विधिमंडळामध्ये राज्यकर्त्यांचं. विरोधकांनी सुद्धा कधी या शक्ती कायद्याबद्दल हट्ट धरलाच नाही. तेही काही भलत्याच प्रकरणामध्ये गुंतागुंतीत राहिले. प्रस्थापितांचं जेव्हा सरकार असतं, तेव्हा दोन्ही पक्ष हे नाण्याच्या 2 बाजूसारखे काम करत असतात. एकूण एकच असतात. जनतेची, समाजाची कोणाला चाळ लागलेली नसते.
आणि अशा वेळी लोकप्रतिनिधींनी कायदा करावा. तो कायदा कुठल्या मानसिकतेतून त्यांच्या निर्माण झालेला असेल, की केवळ राजकारण करायचं म्हणून त्या कायद्याचा वापर होत असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर आल्या तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला, की विधी व न्याय मंत्रालय आम्ही म्हणतो, न्याय व विधी मंत्रालय असं का नाहीये? मला वाटत नाही आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कुठं मिळालेलं आहे. त्या कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत हे लोकप्रतिनिधी त्यांनी जनभावनाचा हुंकार विधिमंडळामध्ये ठेवायचा असतो, संसदेत ठेवायचा असतो. ते जनवेदनेचा हुंकार न ठेवता त्यांचेच हेवे दावे ठेवत असतील आणि नको त्या प्रकरणात गुंतून प्रकार करत असतील. आणि त्यांच्या जोडीला असतात कोण? तर IAS ऑफिसर, ज्यांना आपण कार्यकारी मंडळ म्हणतो, जे अभ्यासू असतात, कायद्याचे तज्ज्ञ असतात, मोठमोठे अधिष्ठाता किंवा सुप्रीम कोर्टाचे जे गव्हर्नमेंट लीडर आहेत ते त्यांच्या मदतीला असतात. हे सगळं असून कार्यकारी मंडळाची कायदे मंडळांना हवी तेवढी मदत उपलब्ध असून असे कायदे पारित का होऊ शकत नाही? कारण या कायदे पारित होण्याच्या प्रक्रियेला न्याय्य दृष्टीने बघणारा माणूस तिथे नाही. कदाचित तो न्यायाधीश असेल. मग न्यायाधीशांनी ही प्रक्रिया का आपल्या अखत्यारीत घेऊ नये किंवा या प्रक्रियेमध्ये न्यायाधीश समाविष्ट का असू नये? न्यायाधीशाकडे काही जादूची कांडी असते ना, एकदम सगळं व्यवस्थित होऊन जाईल, अशातला जरी भाग नसला तरी न्याय व विधी असं असलं पाहिजे. म्हणजे आम्ही पारित केलेले कायदे हे न्याय प्रचुर आहेत, हे कोणीतरी अधिकारवाणीने, प्रधिकार वृत्तीने सांगितलं गेलं पाहिजे. तसं आमच्याकडे होत नाही आणि म्हणून आमच्याकडे लॉ अँड ज्युडिशियरी असा कन्सेप्ट आहे. ज्युडिशियरी अँड लॉ मिनिस्ट्री असं नाही. न्याय व विधी विभाग नाही, विधी व न्याय विभाग आहे. म्हणजे आम्ही पहिले कायदे करून घेतो आणि मग ते कायदे न्याय्य आहे की नाही हे न्याय यंत्रणा तुम्ही तपासत बसता. मग ती न्याय यंत्रणा बोंबलत तपासत बसते. त्यांना पुरावे द्या, त्यांना तुमचे रिपोर्ट पाठवा, सरकारला तुम्ही तुमचे अहवाल सादर करा, वारंवार सूचना द्याव्या लागतात. हेमंत करकरेच्या पिटिशन मध्ये सरकार अहवाल देतच नाही, काय झालं ते आम्हाला माहीतच नाही, आम्ही अहवाल देणारच नाही. आणि शासनाने जर असे अहवाल कोर्टात दिले नाही तर कोर्ट त्यांच्यावर काही करू शकत नाही. वाय ज्युडिशियरी फेल इन धिस कंट्री? असा जर प्रश्न निर्माण झाला की या देशातली न्याय व्यवस्था का प्रभावी नाहीये, का न्याय वेळेवर मिळत नाही, फास्ट ट्रॅक करूनही वेळेवर मिळत नाही, कारण फास्ट ट्रॅक बद्दलची जी यंत्रणा आहे ती आम्ही त्या पद्धतीने राबवत नाही. या शक्ती कायद्यामध्ये तसं एक विधेयक आहे. या शक्ती कायद्यामध्ये सगळी न्याय प्रक्रिया ही वेगळ्या प्रकारे आणण्यासाठी एक वेगळं विधेयक आणलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. परंतु राज्यकर्त्यांना वेळ असेल तेव्हा ना, कंगना राणावत वझे प्रकरण, परमबीर प्रकरण, सुशांत सिंग प्रकरण, ह्याच्यातून वेळ मिळेल तेव्हा ना, त्यांना विरोध करण्यामध्ये, टीव्हीवर बातम्या झळकवण्यामध्ये एवढा इंटरेस्ट आलेला आहे की जनसाधारण मेले तरी चालतील, त्यांचं काय होऊ दे, ते न्याय मिळेल की नाही ते न्यायालय बघेलो, आम्हाला कायदे करायचा अधिकार आहे. ही ते एक अगम्य अगम्य म्हणतो मी, समजून येत नाही अशा प्रकारची अरेरावी या घटनेच्या माध्यमातून, या प्रस्तावांच्या माध्यमातून जर हे लोक करत असतील आणि म्हणून जर समाजात अहित होत असेल, खरंच आज न्याय मिळतं का हो? सुप्रीम कोर्टाचा निवृत्त न्यायाधीश म्हणतो, सरन्यायाधीश म्हणतो की या देशात न्याय मिळत नाही ना, माझ्यावर जर गुन्हा घडला किंवा माझ्यावर अन्याय झाला तर मी चुकूनही न्यायालयात जाणार नाही. ही अवस्था जर देशाच्या सरन्यायाधीशाची असेल तर सर्वसाधारण जनतेची काय आहे? अनुच्छेद 50 हा एक छोटा अनुच्छेद आहे, पण त्या दृष्टीनं आपण ही यथासांग चर्चा एवढ्यासाठी करतो की शेवटी ही घटना बाबांनो तुमच्या माझ्यासाठी आहे, ही माणसांसाठी आहे, या भारत देशातल्या नागरिकांसाठी आहे. भारत देशाच्या नागरिकांनी याचा विचार करणं आवश्यक आहे की असं का घडतं, विधी व न्याय असं का आहे? कारण आम्ही पहिले कायदे करून घेतो आणि मग ते न्यायात कसे बसवायचे ते आम्ही पाहतो. जेव्हा याचा व्यक्तिगत स्तरावर विचार करतो तेव्हा मला दिसतं की आपल्यावरती आमच्या धर्मग्रंथांचा फार मोठा पगडा आहे. रामायण आणि महाभारतात असंख्य प्रसंग आहे की काय करायचं ते करून टाकायचं, मग ते न्याय्य होतं की नाही ते पुढचं पुढे बघू.
समाजरूपी द्रौपदीला फरफटत खेचून आणायची राजमहालामध्ये. धर्मा पाटील त्या मंत्रालयाच्या गेटवर आत्महत्या करतो. त्याच्यानंतर 2 शेतकऱ्यांनी तिथं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय शांत निवांत मुकेश अंबानीच्या घरी गणपतीची आरती करायला गेलेले. प्रश्न इथं असा आहे की ज्यावेळी महाभारतामध्ये द्रौपदीला फरफटत आणली, कोणी माईचा लाल असा म्हटला नाही की ही कुलवधू आहे आणि तिची अशा प्रकारे विटंबना बरोबर नाही. भीष्म, द्रोण, कृपाचार्य शांत बसले होते आणि नंतर सगळं झाल्यावर जस्टिफिकेशन देत होते. म्हणजे जसं आपल्याकडे गुन्हा घडतो, ती बाई आक्रोश टाहो फोडून रक्तबंबाळ शरीर तिचं होऊन त्या टेम्पो मध्ये मरते. आम्ही कोणी तिथं जात नाही, कोणी पाहत नाही. कुठं महाभारतातलं वस्त्र आणि कुठं साहेब आजची परिस्थिती. काय वंजारी साहेब काही बोलता तुम्ही, कसं चालेल? पण बदलली आहे का बाबांनो, त्याचा विचार करा. आदेश दुर्योधनाने दिले. दुर्योधन कोण? दुर्मार्गाने धन कमवून उन्मत्त झालेले दुर्योधन आज या समाजात कितीतरी आहे. शेकड्याने बिलियनरीची संख्या वाढत आहे. या दुर्योधनांना काही पडलेलं नाही. लोकांच्या अब्रूची लक्तर, त्यांची यातना, त्यांची वेदना त्यांच्याशी काही घेणं देत. त्याने आदेश कोणाला दिले? दुःशासनाला आदेश दिले. जे शासन दुर्मार्गाने चाल, घटनेने निहित करून दिलेल्या मार्गाने लोक कल्याणकारी न राहता तुम्ही सत्ताभिमुख होता, जनताभिमुख राहत नाही, असं दुःशासनाला आदेश दिले आणि दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. अघोरी एक आंबट इच्छा मनात बाळगणारे, एका स्त्रीचा नग्न देह पाहण्याची, विवस्त्र देह पाहण्याची इच्छा बाळगणारे सभेमध्ये भरपूर बसले असतील त्यावेळी. कोणी काही म्हटलं नाही, कोणी काही आवाज केला नाही, बोललं नाही. आणि त्या अबला नारीचं वस्त्रहरण. काय झालं? कायदा काय होता? दुर्योधनाने प्रोनाऊन्स केलेलं वाक्य वॉज अ लॉ. आम्ही कायदा करू. तो न्याय आहे की नाही हे नंतर बघू. अन्याय निवाडा कुठे झाला? कुरुक्षेत्रावर न्याय. तसा तुम्ही समाज हा कुरुक्षेत्रावर नेऊन न्याय निवाडा करणार आहात का? काय न्याय निवाडा झाला? जेव्हा द्रौपदीने शेवटचा प्रश्न शरपंजरी पडलेल्या भीष्माला विचारला की ज्यावेळी राजमहालामध्ये माझी बेअब्रू होत होती, तो माणूस आज कितीही मोठा असला तरी त्या माणसाला मी आता काय विचारू, कोणतं ज्ञान विचारू? कृष्णाने अक्षरशः तिला जबरगी करून तू आता काहीतरी विचार, ती विचारायला तयार नव्हती. भीष्म चालले होते स्वर्गात, शरपंजरी पडलेले, सगळेजण त्यांच्याकडून ज्ञान घेत होते आणि द्रौपदीने त्याचे कान उपटले, द्रौपदीने त्याचे डोळे खाडकन उघडवले शरपंजरी पडलेल्या भीष्माचे, की जो माणूस त्या ठिकाणी राजमहालात बसला असताना माझ्या इज्जतीची रक्षा करू शकला नाही, तो माणूस आता मला काय ज्ञान देणार? आणि हे शल्य, ही बोच मनामध्ये घेऊन भीष्म स्वर्गवासी झाले. हा इतिहास आहे आमचा. कुठंतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे. आणि हे पारायण असेल तर माझी कर्तव्य बुद्धी मला सांगते हे असं निरूपण तुमच्या समोर आणलं पाहिजे. मानणं न मानणं हे तुमच्या बुद्धीवर आहे. तुमच्या बुद्धी प्रामाण्याला जागृत करणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी करत राहणार. का? विधी व न्याय मंत्रालय आहेत का? न्याय व विधी मंत्रालय नाही. दुर्योधनाने दिलेला हा आदेश न्याय आहे की अन्याय आहे हा आदेश देण्यापूर्वी विचार व्हायला पाहिजे. तो विचार झाला नाही. तसे आम्ही कायदे पारित, रोज कायदे पारित, हजारोच्या वर आमचे कायदे आहेत. पण त्या कायद्यांचा उपयोग समाजामध्ये काय होतो? तो न्याय निवाडा, रस्त्यावरची आंदोलनं, पोलिसांचा गोळीबार, लाठीमार, हाणामाऱ्या, गुन्हेगारीत वाढ, वैफल्यग्रस्त तरुणांची पिढी, ही निर्मिती आहे आमच्या कायद्याची. म्हणून याचा विचार झाला पाहिजे. मायबाप सरकार, तुम्ही न्याय यंत्रणा कार्यकारी संसदेपासून वेगळी ठेवा, कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी ठेवा. पण खरंच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था तुम्ही तिघे जण मिळून जेव्हा काम करता तेव्हा ते जनकल्याणाचं आहे की नाही, ते उद्दिष्ट घटनेचं आणि कायद्याचं निष्पन्न होत आहे की नाही, हे कुठंतरी सत्याच्या प्रकाशात, वास्तवाच्या उजेडात बघितलं गेलं पाहिजे. एवढीच प्रांजळ
कल्पना या ठिकाणी मांडतो आणि आज वेळेअभावी इथेच थांबतो. यावर जर काही प्रश्न असतील तर ते उद्याच्या भागात घेऊ, किंबहुना आपण उद्या 51वा भाग याचा सुरू करू. तत्पूर्वी एक सांगून ठेवतो की न्यायिक सहशासन यंत्रणा कॉलेजियम सिस्टम जी आहे ती आपण घटनेचा अनुच्छेद 256च्या पुढे जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपण याच्यावरती सखोल चर्चा करू की न्याय व्यवस्थेमध्ये जे अपॉइंटमेंट होतात त्यासाठी वेगळी पद्धत का रुजली, त्याच्यावर कोणाचा अखत्यार आहे, ती वेगळेपणाने रुजलेली पद्धत कशी कशी बदलत गेली आणि त्याचा परिणाम कसा झाला की एका विशिष्ट वर्ग प्रवर्गातले लोकच तेवढे न्यायाधीश आणि सरन्यायाधीश झाले. बाकीचे लोक जेवणात लोणचं असतं तसे 1, 2, 3%, 4% असे असतील. पण विशिष्ट प्रवर्गाकडे याची न्याय व्यवस्थेची मक्तेदारी जेव्हा गेली तेव्हाही ही बाब तितकीच भयावह आहे जितकी आज मी माझ्या वेदना प्रचूर पारायणामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जरी माझी एकट्याची वेदना असली तरी ही वेदना समाजाची आहे असं गृहीत धरून मी हे मांडलेलं आहे. तुम्हाला ग्राह्य वाटली तर नक्की त्याच्यावर विचार करा, किंबहुना सोडून दिलं तरीही चालेल. पण या व्यवस्थेचा विचार कधीतरी झाला पाहिजे एवढीच एक प्रांजळ इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुनश्च एकदा आणि इथेच थांबतो. धन्यवाद.